विभागाला तालुक्याशी जोडणाऱ्या एसटी सेवेचा प्रारंभ आजपासून झाला। मात्र या बस सेवेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये चांगलीच चढाओढ निर्माण झाली। पाहूयात ही बातमी। सकाळी 10 वाजता पहिली बस बामनोलीकडे मार्गस्थ होणार असल्याने शिवसेना भाजप पदाधिकारी मेढा येथील वेण्णा चौकात तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते कुसुंबी बस थांब्यावर उद्घाटनाचे साहित्य घेऊन थांबले। वेण्णा चौकात शिवसेना भाजपच्या वतीने एसटी बसचे पूजन करून गाडीला भगवे झेंडे व मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्या प्रतिमांचे बॅनर लावून सर्व कार्यकर्ते त्याच बसने कुसुंबीकडे आले। या ठिकाणी अगोदरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते बसच्या प्रतीक्षेत थांबले होते। या ठिकाणी बस येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बस पाहून नाराजी व्यक्त केली, तर शिवसेनेचे आत बसलेले कार्यकर्ते शिवसेनेच्या घोषणा देऊ लागले। ही पुजलेली गाडी आम्ही पुजणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण थोडे गरम झाले होते। शेवटी ती गाडी बामनोलीकडे मार्गस्थ करण्यात आली। त्यानंतर दुसरी गाडी पुन्हा मागून कुसुंबी येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले, पंचायत समितीच्या सभापती जयश्रीताई गिरी, उपसभापती दत्ता गावडे, जिल्हा परिषद सदस्या सौ अर्चनाताई रांजणे, माजी सभापती अरुणाताई शिर्के, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, कांताबाई सुतार, ज्ञानदेव रांजणे, राजेंद्र सपकाळ आदी मान्यवर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेना भाजपची दयनीय अवस्था झाली असून सरकार त्यांचे असतानाही तालुक्यात एकही काम केले नाही, पण आम्ही केलेल्या रस्त्यावर एसटी बस चालू केली म्हणून उद्घाटनाला धावधाव करत आहेत। या दुर्गम भागातील बस सेवेचा शुभारंभ झाला असला तरी दोन गाड्यांचे पूजन करून नेमके काय साध्य झाले असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। तर श्रेयवादाच्या या चढाओढीची चर्चा मात्र सर्वत्र चांगलीच रंगली होती। साहेबांनी यांचा कार्य केला, अधिकाऱ्यांचे पगार यांच्याविषयी कमी आहे, अजून अधिकाऱ्यांचा करार नाही। बघा तुमच्या भागात इष्टी चालू होण्यासाठी आम्ही खर्च केला, आम्ही इष्टी आणि तुम्ही नका नाव दुसऱ्याचं मानकुमरे मागे इष्टीचं उद्घाटन करताना मानकुमरे काय आम्ही घेतला राष्ट्रवादीचा, काय घेतला साहेब, काय घेतलं आमदार 7 वाजता इथे शेतकऱ्याला बघायला येणार असं चालतोय। स्थानिकांना कशाला भडकवत येते? विरोधी लोक, एसटीत फिरणार आमची लोक, पोरीवाळे फिरणार आमच्या आमदाराचे येतात, आमदार लोकप्रतिनिधी। मी परवा दिवशी एक मिनिट साहेब, मी उद्या आता रस्ता काढला, तुम्हाला फोटो बोलला काय आठवत नाही मला, म्हणजे आज हे झालं मग आम्ही काय दाखवलं, आम्ही नाही काल आले साहेब, आम्ही वसंतराव सांगितलं होतं आपण एकत्र कार्यक्रम करू, वाद वाढवू नका, आणि आम्ही बी प्रयत्न करतोय। बरं एसटी महामंडळ आमच्याकडे तुम्ही किती बोंबलून उपयोग आहे, आम्ही 3 मिनिटात गाडीत जाऊन बी दिली नसती, पण आम्हाला आमच्या लोकांची गैरसोय नाही करायची नाही, तिथल्या लोकांचा लईच त्रास होतो। मग वागदरी वागदरची गाडी गोगेला जाणार होती, वागदरचं गोगर रोड मध्येच खाऊन टाकलाय, 22 वर्ष रोड चालू केला नाही। आमच्या मुलीबाईंना येता येत नाही, दवाखान्यात पेशंटला येता येत नाही, एक गाडी सुरू गाडी जाण्यासाठी जर तुम्ही केला सगळ्यात 50 वर्षापूर्वी तर मग काय नाही ना, कोणी प्रयत्न केला नाही, राहू दे आता नाही, आता झाले की आता प्रयत्न कशा वाढून काय करायचं आमचं नगराध्यक्ष त्याचप्रमाणे आपल्या सदस्या अर्चनाताई रांजणे, त्याचप्रमाणे माजी सभापती आणि आपल्या सदस्या शिर्केताई, सुतारताई, धनवडेताई, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या सरपंच सौ चिकनेताई, त्याचबरोबर रत्ना पवार, रांजणे साहेब, आपले कुसुंबी गावचे सर्वांचे मार्गदर्शक मान्य किसनराव चिकने,
त्यांचे सर्व आपल्या गावातले सहकारी तसेच उपस्थित सर्व डॅडी राम पवार वाराडे दादा कांतीबाई तसेच अजय शेखे आपले पंचायत समितीचे सदस्य विजयजी सुतार सगळेच समोर बसले आपले उभे असलेले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मान्य चंदू सपकाळ आणि सर्व मान्यवर मंडळी भागात आलेली सर्व मान्यवर मंडळी आज बऱ्याच दिवसाचा हा एसटीची जी आपली मागणी होती ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. बऱ्याच दिवसापासून किंवा अनेक वर्षापासून कुसुंबी कोळघरचा रस्ता झाला पाहिजे ही मेढा आणि पलीकडच्या भागातल्या सर्व लोकांची मागणी होती आणि अनेक वर्षापासून हा रस्ता लाल फितीच्या कारभारामध्ये आणि प्रशासनाच्या सर्व याच्यामध्ये अडकून पडला होता. आमदार म्हणून इकडे काम करायला सुरुवात केल्यानंतर मी जाणीवपूर्वक लक्ष घातलं, जिथं जिथं अडचणी आल्या तिथं पाठपुरावा करून या रस्त्याचं जे काही लाल फितीचं जे काही काम प्रशासनाचं जे अडकलं होतं त्या सगळ्या याच्यातनं हा रस्ता सोडवला आणि आज हा रस्ता पूर्ण झालेला आहे. आज घाटातलं वाहतूक ही सुरळीतपणे सुरू झालेली आहे. किसनरावांना माहित आहे की एकदा आम्ही लग्नात जाताना किसनरावची गाडी आम्ही ढकलून बाजूला काढून दिली होती, नाही त्यांची गाडी अडवली होती. बरोबर आहे किसनराव? त्यांना परत वळून यायला लागलं कारण गाडी मारुती व्हॅन होती आणि ती काय वर चढत नव्हती. शेवटी ढकलून आम्ही सगळ्यांनी त्यांची गाडी साईडला करून दिली आणि मग त्यांना खाली यायला लावलं. अशी अवस्था होती. आज डांबरीकरण झाले, वरचं एकटो पासून अगदी गाळ्यापर्यंत डांबरीकरण झालंय, अंधारीपर्यंत आता डांबरीकरण झालं. त्यामुळं बामणोलीचा पलीकडचा भाग हा पूर्णपणे तालुक्याची मेढा विभागाशी जोडला गेला. आज आता एसटीचं फेऱ्या आपण सुरू केल्या आणि नक्कीच याचा फायदा शाळेला येणारी मुलं असतील, कॉलेजला येणारे मुलं मुली असतील, तसंच महिलांना जास्त करून या एसटीचा फायदा वरच्या पठार भागातल्या लोकांना होईल, बामणोलीकडच्या लोकांना होईल अशी खात्री तुम्हाला मला सगळ्यांनाच आहे. आज एक चांगलं हे झाले. फक्त थोडंफार काही लोकांनी म्हणजे मला थोडं हे गंमत वाटते, म्हणजे काय माझी काय कोणाबद्दल म्हणजे वाईट हे नाही, पण सेना आणि भाजपच्या लोकांची दयनीय अवस्था आहे. कारण काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं की आम्ही केलं म्हणून हे करायचं. आज एसटी पत्र किंवा मंजुऱ्या याचा सगळा पत्र व्यवहार किंवा अगदी आता सरकार हे सेनेचं असल्यामुळे त्यांना वाटते किंवा एसटी आमचीच आहे, आमच्याच नक्कीच आहे. पण हा रस्ता झाल्यानंतर एसटी कुठं पळवली असती हा दुसरा विषय आहे. हा रस्ता जर पूर्ण झाला नसता तर तुम्ही एसटी नेहमी पूर्ण असती हा दुसरा विषय आहे. आणि आज एसटी ही कुणाच्या प्रयत्नातनं श्रेयवादामध्ये मला पडायचं नाही. शेवटी जनता हे सगळं जाणती आहे किंवा मतदार या विभागातल्या लोकांना चांगलं माहिती आहे किंवा जी कामं होत आहेत की कुणामुळे होत आहेत आणि कशामुळे होत आहेत. त्यामुळं मला 2-3 दिवस सगळ्यांचे फोन येत होते की आपला कार्यक्रम आहे आणि त्यांनी कार्यक्रम घेतलाय. म्हटलं घेऊन दे, म्हटलं आपल्याला काय फरक पडतोय, आपण आपला कार्यक्रम करायचा, त्यांनी काय काय करणार, आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. त्यामुळं असल्या दयनीय अवस्थेमध्ये आणि क्यू येणाऱ्या सरकारचा हा प्रकार आहे, म्हणजे काही हे नाही. आणि अगदी म्हणजे 4 वर्षाचा 4-4.5 वर्ष आता भाजप सेनेचं बापू सरकार आहे. आता 4.5 वर्षात आपण एक तर ठीक आहे आपण मान्य करू एक एसटी तरी चालू केली आहे, बाकी काय चालू झालं आणू शकले नाही भाजप सेनेच्या माध्यमातून. पण चला आता त्यांना थोडं तरी श्रेय द्यायचं म्हणून मी स्वतः सांगतो की बाबा आपलं त्यांच्या एक एसटी तरी तालुक्यासाठी कुठेतरी सुरू झाली. आता काय बोलायचं या लोकांना, म्हणजे यांची एवढी अवस्था दयनीय आहे. यांचं ह्यांना वर यांच्याच मंत्र्यांकडे आणि यांच्या सरकारमध्ये यांची पात्रता आहे का की काम करायची तिथं यांच्या शब्दाला किंमत दिली जाते का नाही त्या आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्या एसटीच्या फेऱ्या योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि पुढेपर्यंत जी मागणी आहे मी डीसी साहेबांची नक्की बोलीन की गोव्यापर्यंत एसटी गेली पाहिजे म्हणून सगळ्यांची मागणी आहे. तर त्याप्रमाणे नक्कीच सूचना त्यांना दिल्या जातील. परत एकदा सगळ्यांना मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज कुसुंबी कोळघर असेल किंवा पलीकडचा बामणोलीचा भाग असेल या लोकांसाठी चांगली झाली. पाटील गाडीची पण चालू होणार आहे, आता ती पण चालू करू. काय तुम्ही मागे भाषा आता तुम्ही तो बोलत नाही, डांबरावर खाली डांबर होते आमच्याकडे काय होईना. कांतीबाईंना काय तुम्ही आता
तुमच्याकडे आता विषय आहे, आता तुमच्या इकडे पण काम पाटील चालू केले, तुमच्या एवढ्या पाठपुरावा वागदरे गाडीचं पण परत काम सुरू झाले, म्हणजे पाठमुळे थोडंफार अडकलं होतं. त्यामुळे जास्तीत जास्त या डोंगरी भागाला खालच्या आपल्या तालुक्याच्या ठिकाण आपलं जे मेढा आहे त्याचे जोडण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. आणि त्याचबरोबर आता हे रस्ते झाले, त्या रस्त्यांचा पर्यटनांसाठी आपल्याला वापर कसा करता येईल. थोडंफार गाडीच्या इथं 100-200 मीटर फॉरेस्ट मध्ये जे काम राहिले महाबळेश्वर आणि आपले, त्याचा पण पाठपुरावा सुरू आहे. अगदी तेवढं डांबरीकरण जरी लगेच नाही करता आलं तर पाटील खडीकरण करून तरी तो रस्ता छोट्या गाड्या ज्या पर्यटकांच्या त्या रोडनं आल्या पाहिजेत कासकडं किंवा आपल्या भागामध्ये, अशा पद्धतीचं ते करू. मला वाटते मी एकदा त्या रोडनं मी महाबळेश्वरनं आलो होतो तेव्हा मी स्वतः बघितलं, मग अगदी 100 मीटरचाच थोडा पीस खराब राहिलेला आहे चढायला. बाकी दोन्हीकडनं डांबरीकरण राजमार्गाचं पूर्ण झालेलं आहे आणि नक्कीच पुढे सुद्धा जी काही राहिलेली कामे आहेत ती आपण मार्गी लावू एवढा शब्द देतो. आणि सगळ्यांना मनापासून सगळ्यांचंच अभिनंदन करतो आज या एसटीचा शुभारंभ झाला म्हणून, आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.